नमस्कार मित्रांनो, KG टेक या यूट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांचे स्वागत करतो आहे। आज आपण जे कनेक्शन करणार आहोत हे बघा, 3 स्विच, 2 सॉकेट आणि इंडिकेटर याचं कनेक्शन आपल्याला कशा पद्धतीने करायचं घरच्या घरी याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। चला तर मग आपण सुरू करूया। सर्वप्रथम आपल्याला एक वायरचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे, त्याला थोडं शिलून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन करायचं आहे। असं वायर आपल्याला शिलून घ्यायचं आहे। शिलून घेतल्यानंतर आपल्याला थोडे स्क्रू ढिले करून त्यामध्ये वायरचा थोडा तुकडा टाकून आपल्याला कनेक्शन करायचं आहे। स्क्रू चांगल्या प्रकारे टाईट करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपलं एक थोडं कनेक्शन झालेलं आहे। त्यानंतर पुन्हा थोडंसं वायर शिलून घेऊन आपल्याला समोरचे स्विच आहे त्या स्विचमध्ये आपल्याला वायर जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली खालची लाईन स्विच, 3 स्विच आणि जे इंडिकेटर आहे त्याचं आपल्याला एक साईड कनेक्शन आता झालेलं आहे। आता पुढचं जे कनेक्शन आहे आपल्याला, आता आपल्याला जे 2 सॉकेट आहे ते 2 सॉकेटमधलं एक सॉकेट आणि स्विच याचं आपल्याला अशा पद्धतीने कनेक्शन करायचं आहे। हे झालं आपलं एक कनेक्शन। त्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने दुसऱ्या स्विचचं आणि सॉकेटचं आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं। आपण बघू शकता हे पण आपलं कनेक्शन आता कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला जे सॉकेटचे एक साईडचे जे कनेक्शन आहे अशा पद्धतीने आता आपल्याला सॉकेटचं बिन कनेक्शन करून घ्यायचं आहे। जे 2 सॉकेट आहे, दोन्ही सॉकेटचे जे 2 टोक आहे त्या दोन्ही टोकाला अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता आपलं भरपूर असं कनेक्शन झालेलं आहे। आता आपलं यामध्ये एक स्विच उरलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला जे एक स्विच आहे त्याला आपण जे होल्डर आपण त्या स्विचसाठी जोडणार आहोत। आता ह्या 2 ठिकाणी आपण कोणत्याही एका ठिकाणी होल्डरचं कनेक्शन आपण जोडू शकतो। हे पण आपण आता जोडून घेतलेले। आता यामध्ये आपल्याला मेन कनेक्शन राहिलं, आता हे झालं बोर्डचं कनेक्शन। यानंतर आता जे मेन कनेक्शन जे राहिलं आपलं, जे वरून येणार जी लाईट आहे त्याचं कनेक्शन आपल्याला देणं आहे, करंट आणि आर्थिंग ते कनेक्शन आता आपल्याला देणं आहे। आता हे जे जोडत आहोत हे आपण जोडत आहोत आता करंट, जे स्विचमधून 3 स्विचमध्ये गेलेलं आहे हे झालं आपलं करंट। हे आपण बाहेर काढलेलं आहे। आता देणं आहे आपल्याला आर्थिंग। आता आपण हे जे वर इंडिकेटरचं टोक आहे ते इंडिकेटरच्या टोकाला आपण कनेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर आपण जे खालचं जे सॉकेटचं जे टोक आहे, काळं जे वायर आपण लावलेलं आहे तिथं आपण ते कनेक्ट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण आता हे आपलं कनेक्शन झालेलं आहे। आता हे जे कनेक्शन झालं, आता आपल्याला काय करायचं, इंडिकेटरचं जे वरचं टोक आहे तिथून आपल्याला आर्थिंगचा जो वायर आहे तो बाहेर काढून घ्यायचा।
जसं आपण एक करंटसाठी लाल वायर बाहेर काढलेला आहे, तसा आतलचा इथं वायर आपल्याला कनेक्ट करून तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आता आपलं बोर्ड एकदम घरच्या घरी तयार झालेलं आहे. आता आपण याचं चेक करून बघू. आता आपण जे दोन करंट आणि आर्थिंगचं जे वायर काढलेलं ते आपण शिलून घेऊन या चक्री बोर्ड यामध्ये आपण टाकून घेऊया. दोन्ही आपण आता कनेक्ट केलेले चक्री बोर्डमध्ये. चक्री बोर्डचं बटन ऑन करून आपण लाईट चेक करूया. ते आता आपलं इंडिकेटर लागलेलं आहे. आता आपण स्विच जे आपलं लाईट आहे तो चालू करून बघूया आपण. अशा प्रकारे आपला लाईट चालू झाला. धन्यवाद मित्रांनो.